सन्माननीय विचारवंत विचार मंचावरील थोर विचारवंत सुज्ञ स्पर्धक त्यांनी परीक्षण करते आणि समस्त श्रोतेजन हो मी आनंद बोडके वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवलेल्या विषयांपैकी माझा देश सुजलाम सुफलाम या विषयावर मी बोलणार आहे। मित्रांनो, असे म्हटले जाते की प्रियतमा आमुची भारत माता, प्रियतमा आमुची भारत माता, वंदन आम्ही तिला करू, या मातेची मुले लाडकी, सततेचा ध्वज उंच धरू, सततेचा ध्वज उंच धरू। या गीताप्रमाणे शेकडो वर्षे इंग्रजांच्या गुलामी सत्तेतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा, शेकडो वीरांच्या प्राणांच्या आहुतीनंतर सुद्धा आपला देश अभेद्यगडासारखा विजय उभा आहे। मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा मानाने आणि डौलाने फडकला आहे। हिमालयाची हिमशिखर येती, भारत भूच्या शिरी डोलती, भारत भूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती, गंगा यमुना आणि गोमती, घाली ती पवित्र स्नान, घाली ती पवित्र स्नान। या कवितेप्रमाणे माझ्या देशात उत्तरेला गगनाला भिडणारे हिमालय पर्वत तर दक्षिणेला अरबी समुद्र आहे। बारमाही वाहणारे गंगा यमुना सरस्वती यांसारख्या नद्या आहेत। हीच तर माझ्या देशाची खरी दौलत आहे। एवढंच नाही तर माझ्या देशाचा इतिहास खूप मोठा आहे, माझ्या देशाचा इतिहास खूप रोमांचक आहे। माझ्या देशात विविध धर्माचे, पंथाचे, पारंपरिक संस्कृतीचे लोक माझ्या देशात गुणे गोविंदाने राहतात। भारताची संस्कृती सर्वांना प्रिय व प्रेरणादायी आहे। हिंदी देशाची राष्ट्रभाषा असून सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आहे। जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे। तिरंगा आपला राष्ट्रध्वज आहे। माझ्या 7 आश्चर्यांपैकी एक ताजमहाल माझ्या देशात आहे। माझ्या महाराष्ट्राला लाभलेले थोर महाराज शुभांची कीर्ती काय सांगावी। त्यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी महाराष्ट्राचे नंदनवन केले आणि आजही उभे असणारे गडकिल्ले त्यांची साक्षी देतात। म्हणून मला म्हणावेसे वाटते, इथेच लढले शिवबा माझे, इथेच लढले स्वातंत्र्य वीर, इथेच झाली स्वातंत्र्य युद्ध, जगभर असते त्यांची ख्याती, जगभर असते त्यांची ख्याती। आपल्याला आज मिळालेले स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळाले असेल का? विचार केला तर नाही। हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांसारख्या अनेक वीरांनी आपल्या प्रयत्नातून दिलेले हे अनमोल स्वातंत्र्य आहे। हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवायचे असेल तर प्रत्येकाने हे आपल्या कृतीतून करणे गरजेचे आहे। आपण परिसरात घाण करतो, थुंकतो, यामुळे असंख्य आजार पसरतात। आपण परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, ही आपण जबाबदारी घेतली पाहिजे। तरच तर आपला भारत देश स्वर्गाहून सुंदर दिसेल। तरच तर आपल्याला म्हणता येईल, स्वर्ग से सुंदर देश हमारा भारत जिसका नाम, भारत जिसका नाम। मला सर्वांना सांगायचे वाटते, असा भारत हवाय, मला असा भारत हवाय जिथे सर्वांची जात भारतीय असेल, धर्म देश प्रेम उच्च नीच भेदभाव सीमा पार असेल, शत्रू सुख शांती समाधान असेल, नाता असेल भारतीत्वात, शत्रूचा थरका पडवेल अशी विचारांना धार असेल, असे प्रत्येक भारतीयाच्या अन्यायावर होणारा वार असेल, प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल। मला मान्य आहे की आईने मला जन्म दिला, चालायला बोलायला शिकवले, परंतु माझ्या विचारांना धार या भारताच्या सुजलाम सुफलाम भारताच्या संस्कृतीनेच दिले। आज इथे येण्याचे धाडस माझ्या शुभांच्या पराक्रमानेच दिले। म्हणून माझ्या देशाचा आवाज देशात घुमावा असे मला वाटते। माझ्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या माझ्या भारत देशाकडे पाहून मला शेवटी एकच म्हणावेसे वाटते, जय भारत देशा तुझ्या चरणी, जय भारत देशा तुझ्या चरणी, कोटी कोटी माझे नमन असो, कोटी कोटी माझे नमन असो। नाम तुझे रे विश्वात साऱ्या, नाम तुझे रे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो, नित्य नित्य हे उच्च वसो। चला चला रे एकमुखाने गाऊ एकच गाण, चला चला रे एकमुखाने गाऊ एकच गाण। भारत देश महान माझा सुजलाम सुफलाम, भारत देश महान माझा सुजलाम सुफलाम। धन्यवाद।